आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्तानं राहुरी येथील राजवाडा परिसरातील आंबेडकर भवनमध्ये भव्य राज्यस्तरीय भीमकाव्य स्पर्धा उत्साहात पार पडली आहे. जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील अनेक कवींनी यात सहभाग घेत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या स्पर्धेत राहुरीचे भाऊसाहेब मंतोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवलाय. नाशिकचे रंगराज ढेंगळे यांना द्वितीय, तर श्रीगोंद्याचे कार्तिक झेंडे यांना तृतीय क्रमांक मिळालाय. राधाजी गायकवाड, साक्षी साळवे आणि पृथ्वीराज साठे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळवली आहेत. विजेत्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि रोख बक्षीस देऊन सन्मानित केलं गेलं. हवा झालं तर भीमाकोरे गावाची होईल, माती झालं तर चैत्यभूमीची होईल, माती झालं तर चैत्यभूमीची होईल. आणि जर का पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला, आणि जर का पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला, तर आई शपथ फक्त आणि फक्त जय भीमवालीच होईल, जय भीमवालीच होईल. डोळ्यातून निघालेल्या आसमानची आज आस आहे, डोळ्यातून निघालेल्या आसमानची आज आस आहे. बाबा तुमच्यामुळे मी आज या ठिकाणी स्वाभिमानानं उभी आहे, स्वाभिमानानं उभी आहे. लढने के लिए पढ़ना होता है, लड़ने के लिए पढ़ना होता है, पढ़ने के लिए लड़ना होता है. हर एक अधिकार के लिए, हर एक अधिकार के लिए तुम्हें संविधान पढ़ना होगा, तुम्हें संविधान पढ़ना होगा. कदम ऐसे चलो, कदम ऐसे चलो कि निशान बन जाए, काम ऐसे करो कि पहचान बन जाए, काम ऐसे करो कि पहचान बन जाए. यहाँ जिंदगी तो सभी जी लेते हैं, यहाँ जिंदगी तो सभी जी लेते हैं, मगर जिंदगी ऐसे जियो कि सबके लिए एक मिसाल बन जाए, सबके लिए एक मिसाल बन जाए. मी ओढून सांगणार या जगाला माझा भीम कसा जगला होता. भुकेची ज्वाला सहन करत छातीत जखमा ठेवून या मातीच्या लेकरांसाठी तो एकटा कसा लढला होता. ज्या हातांनी पुस्तक उचललं त्याच हातांनी क्रांती पेटवली, आणि ज्या हातांनी पुस्तक पेटवलं त्याच हातांनी क्रांती पेटवली आणि अंधारात हरवलेल्या समाजाला प्रकाशाचा रस्ता दाखवला होता. सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेताच डोळ्याचा अश्रूंचा महासागर उसळला. रमाईच्या आठवणीने भरलेलं मन घेऊन माझा बाप तिथे धसाधसा रडला होता. हा फक्त माणूस नव्हता, अरे हा फक्त माणूस नव्हता, हा भागा होता, ज्वाला होता, इतिहास होता, ज्याने स्वतः जळून लाखो जीवांना उजेड दिला होता. मेलेल्या मुर्द्यात टाकला त्यांनी प्राण, असं ताकदवान माझ्या बाबांचं संविधान, असं ताकदवान माझ्या बाबांचं संविधान. या देशात होते चोहीकडे, या देशात होते चोहीकडे मनुवादी हवामान, या देशात होते चोहीकडे मनुवादी हवामान. माहित नव्हता आम्हाला आमचा स्वाभिमान, माहित नव्हता आम्हाला आमचा स्वाभिमान. भरकटलेलं होतं आमचं, भरकटलेलं होतं आमचं अंधारलेलं जीवन, भरकटलेलं होतं आमचं अंधारलेलं जीवन. नव्हता समाजाचा आम्हाला कोणताही मान, नव्हता समाजाचा आम्हाला कोणताही मान. मेलेल्या मुर्द्यात टाकला त्यांनी प्राण, असं ताकदवान माझ्या बाबांचं संविधान, असं ताकदवान माझ्या बाबांचं संविधान. अस्पृश्य समाजाची होती नुसती दानादन, अस्पृश्य समाजाची होती नुसती दानादन. कोणाचंही नव्हतं दिन दुबळ्याकडे ध्यान, कोणाचंही नव्हतं दिन दुबळ्याकडे ध्यान. जगायचं कसं, जगायचं कसं याचंही नव्हतं आम्हाला भान, जगायचं कसं याचंही नव्हतं आम्हाला भान. पण या डॉक्टरांनी केलं भयंकर रोगाचं निदान, या डॉक्टरांनी केलं भयंकर रोगाचं निदान. मेलेल्या मुर्द्यात टाकला त्यांनी प्राण, मेलेल्या मुर्द्यात टाकला त्यांनी प्राण, असं ताकदवान माझ्या बाबांचं संविधान, असं ताकदवान माझ्या बाबांचं संविधान, असं ताकदवान माझ्या भीमाचं संविधान. माझ्या माग भीमाची ताकद, मी नाही पुन्हा पुढे वाकत. माझ्या माग भीमाची
सत्याचा हा मार्ग बरा, गौतमाचा हा धर्म खरा. सत्याचा हा मार्ग बरा, गौतमाचा हा धर्म खरा. मी भीमवाणीचा चातक, मी भीमवाणीचा चातक. मी नाही कुणा पुढे वाकत, माझ्या माग भीमाची ताकद. मी नाही कुणा पुढे वाकत. आज डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जी जयंती साजरी करण्यात आली राहुरीमध्ये. त्या राहुरीमध्ये काव्य संमेलन आयोजित केलं होतं आणि त्या काव्य संमेलनामध्ये लांब लांबून दूरदूरून जे स्पर्धक आले होते, प्रत्येक स्पर्धकाने उत्कृष्ट काव्य सादर केलं आणि महामानवाला त्या काव्यातून वंदन दिली. आज माझा प्रथम क्रमांक आला, त्यापासून मी महामानवाला वंदन करतो आणि हे महामानवाचं कार्य प्रत्येक घराघरामध्ये तळागाळापर्यंत जावं आणि त्यांचा जो संविधानाचा संदेश आहे, जे संविधान आहे ती सर्वसामान्य माणसाला, दीनदलिताला जगण्याचा बळ देत आहे, त्या संविधानाचा आदर व्हावा हीच आज सर्व काव्य संमेलनाच्या निमित्ताने आपण सांगू इच्छितो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे होते. तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते शिरीष गायकवाड, रिपाईचे अध्यक्ष विलास साळवे, सत्येंद्र तेलतुंबडे, पत्रकार आप्पासाहेब मकासरे आदींसह मान्यवरांची हजेरी होती. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे 8 वर्षांच्या बालकवीपासून ते 88 वर्षांच्या ज्येष्ठ कवींपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामुळं कार्यक्रमाला एक वेगळं आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झालं. सूत्रसंचालन अनुसगम शिंदे यांनी केलं. तर परीक्षक म्हणून बेलवंडी येथील प्राध्यापक केशवराव कातोरे, प्राध्यापक मोहिनीराज होन आणि अशोक पलघडमल यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय भीम मित्रमंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्माघर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.